गुड मॉर्निंग. लेक्चर नंबर 10. आता आपण काल काय बघितलं की मागचे सगळे क्वेश्चन बघितले आणि त्याच्यानंतर 4 सॉल्व एक्झाम्पल बघितले. तर आपल्याला बघायचं आहे न्यूटन लॉ ऑफ मोशन. आता हे 3 लॉ आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला हे तिन्ही पण लॉ जे आहेत ते बाय हार्ट करायचे आहेत विथ प्रॅक्टिकल व्यवस्थित. तर हे तरच तुम्हाला समजतील. आता इथं पहिलं काय सांगते बघा, व्हॉट कुड बी रिझन फॉर द फॉलोइंग. आता ह्याचं काय रिझन आहे तुम्हाला विचारले तर स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट एका जागेवर थांबलंय, एक ऑब्जेक्ट आहे सपोज, तर ते जोपर्यंत रेस्ट पोझिशनला थांबेल, जोपर्यंत आपण कुठला तरी एक्सटर्नल ऍप्लिकेशन म्हणजे काय एक्सटर्नल कुठला तरी फोर्स त्याला अप्लाय करत नाही, तोपर्यंत ते ऑब्जेक्ट एका जागेवरच थांबेल. समजतंय? म्हणजे हे रेस्टवर ऑब्जेक्ट आहे किंवा स्टॅटिक ऑब्जेक्ट आहे, जोपर्यंत त्याला आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत ते प्लेस सोडणार नाही. पहिला पॉईंट. दुसरं काय, द फोर्स विच सफिशियंट टू लिफ्ट द बुक फ्रॉम द टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द बुक. आता बघा, आता इथं सपोज ही पुस्तक बुक जे आहे टेबलवर आहे. आता ह्या टेबलवर बुक आता इथं ठेवलेलं आहे. आता जेवढा आपण फोर्स त्याला उचलायला लावलाय बुकला, तर तेवढ्यात फोर्स टेबल उचलायला लागेल का आपल्याला? टेबल उचलायला जास्त फोर्स लागेल. समजतंय? म्हणजे तेवढा सफिशियंट नाही. जेवढा बुक उचलण्यासाठी सफिशियंट फोर्स तुम्ही लावलाय, तर तेवढ्यात फोर्स मध्ये तुम्ही टेबल उचलणार नाही. समजतंय? दुसरा पॉईंट. तिसरा, द फ्रुट्स ऑन द ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रँच आर शेकन. आता ज्यावेळेस तुम्ही आता बघा, आता आंब्याचा सीझन चालू होता, मँगो. आता जोपर्यंत तुम्ही झाडाचा फटा हलवत नाही तोपर्यंत एकही आंबा पडणार नाही खाली. समजतंय? म्हणजे इथं काय सांगितलंय, फ्रुट्स ऑन द ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रँचेस आर शेकन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही म्हणजे फांद्या जोपर्यंत हलवत नाही तोपर्यंत एक पण आंबा कुठलाही फळ खाली पडणार नाही. समजतंय का? फ्रुट्स ऑन द ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रँच आर शेकन. समजतंय? ज्यावेळेस ब्रँच शेकन होतील त्यावेळेस काय होईल, फ्रुट्स खाली पडत. परत ते चौथं काय बघा, an electric fan keep on rotating for the some time even after it switch off. आता बघा, आता आपला फॅन चालू आहे. फॅनला जर मी बंद केलं तर फॅन लगे बंद होतोय का? स्टॉप होतोय का? नाही होत. समजतंय? तर तरी तिचं रोटेशन चालूच राहतं इथे. समजतंय? म्हणजे इथं काय होतंय, फॅनचं बटन जरी बंद केलं तरी आपला फॅन चालूच राहतंय. हे तुम्हाला पुढच्या वर्षी 10वीला आहे इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो काय होतंय ते, ABCD डायरेक्शन, DCBA डायरेक्शन काय आहे ते तुम्हाला सांगतो. पण आता लक्षात ठेवा की इथं काय व्हायला लागलंय, इलेक्ट्रिक फॅन रोटेट व्हायला लागलाय. आपण फॅनचं बटन स्विच ऑफ केल्याच्या नंतर पण मग आपल्याला त्याचं रिझन शोधायचे. तर इथं काय सांगितलंय बघा, इफ यू लुक रिझन फॉर ऑल द अबाव वी रिलीज दॅट ऑब्जेक्ट विथ सम इनर्शिया वी हॅव लर्न दॅट इनर्शिया रिलेटेड टू द मास ऑफ ऑब्जेक्ट. आता इनर्शिया कशाच्या रिलेटेड आहे? त्या मास ऑफ ऑब्जेक्टच्या रिलेटेड आहे. जसं आता तुम्हाला इनर्शियाची डेफिनेशन दिली बघा, द इनएबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन. म्हणजे जोपर्यंत आपण तर कुठलाही म्हणजे स्वतःहून एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करू शकत नाही, जो त्याला आपल्याला फोर्सच लागेल त्यावेळेस त्याची स्टेट ऑफ मोशन चेंज होती. समजतंय का? मग इथं इनर्शियाची डेफिनेशन काय दिली, द इनएबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जे स्टेट ऑफ मोशन आहे ते स्वतःहून चेंज होणार नाही जोपर्यंत आपण त्याला कोणत्या एक्सटर्नल काहीतरी फोर्स अप्लाय केल्याच्या नंतरच हे त्याची पोझिशन चेंज होती. आणि त्याच्या कशाच्या रिलेटेड आहे? मास ऑफ ऑब्जेक्टच्या रिलेटेड आहे. समजतंय? तर त्यालाच आपण काय म्हणतो, इनर्शिया म्हणतो. समजतंय? तर हे 1 मार्कला तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आज फॉर द 1 मार्क इन द क्वेश्चन पेपर. तर तुम्हाला आणखी एक विचारलंय, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब द व्हेरी प्रॉपर्टी अँड देअरफॉर इज कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया. आता लॉ ऑफ इनर्शिया आलं तर हे कोणतं म्हणायचं? न्यूटनचा कितवा लॉ म्हणायचा? फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजे तुम्हाला लॉ ऑफ इनर्शिया आलं तर न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हणायचं. समजतंय? तर ह्याच्या रिलेटेड आहे. तर हे तुम्हाला तेच सांगितलं इथं. म्हणजे आता आपण जेवढे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये काय गरज आहे आपल्याला, कुठला तरी एक्सटर्नल फोर्स आपल्याची गरज आहे. जर तो फोर्स असेल तरच ते ऑब्जेक्ट काय करेल, त्याची पोझिशन चेंज करेल, अदरवाईज होणार नाही त्याची पोझिशन, स्वतःहून तो पोझिशन चेंज करणार नाही. समजतंय? आता परत इथं तुम्हाला विचारलंय बघा, आता इथं न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन तर काय सांगितलंय बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, फिल द ग्लास विथ द सँड, कीप द पीसेस ऑफ द कार्डबोर्ड ऑन इट, कीप द रुपीज कॉइन ऑन द कार्डबोर्ड and now strike the cardboard hard using the finger, observe what happen. आता काय होईल बघा, इथं मी एक ग्लास घेतलाय, त्या ग्लासवर आपण काय मध्ये काय टाकली, सँड टाकली. तर सँड कशामुळे टाकली, तर ते इकडे तिकडं वाऱ्यामुळे हलू नये, पडू नये, तर त्यामुळे ह्याच्यामध्ये सँड टाकली. ग्लास घेतला त्यामध्ये सँड टाकली, त्याच्यावर आपण एक कार्डबोर्ड ठेवलाय आणि त्याच्यावर एक कॉइन ठेवलाय. समजतंय? आता ज्यावेळेस आता मला इथं काय सांगितलं तुम्हाला, फ्लिक करायचंय. तुम्ही कानाला कसं मुलाच्या असं फ्लिक करतात मागं बसल्यावर, तसं इथं पण काय करायचंय, किंवा कॅरम खेळताना तसं इथं पण तुम्हाला ह्या कार्डला असं फ्लिक करायचंय. फ्लिक केल्यावर काय होईल, कार्ड पुढे जाईल, पण कॉइन पुढे जायला पाहिजे. पण कॉइन पुढे गेला का? नाही गेला. कॉइन कुठं पडला? ग्लासमध्ये पडला. समजतंय? मग तो पण एक मोशन मध्ये होता कॉइन.
तर त्यामुळे तो ग्लासमध्ये पडला. समजतंय? कार्ड पुढे गेलं पण कॉइन ग्लासमध्ये पडला. तर हेच सांगितलंय तुम्हाला. तर त्याचं एक्झाम्पल आहे. हे असं काय होतंय समजतंय? तर हे कॉइन जे आहे ते मोशनमध्ये ज्यावेळेस आपण इकडून फ्लिक केलं तर त्यावेळेस ते कार्ड पुढे जाणार आहे आणि जो कॉइन जो आहे तो कशामध्ये पडणार आहे? ग्लासमध्ये पडणार आहे. समजतंय? आता बघा इथं दिले तुम्हाला बॅलन्स अनबॅलन्स फोर्स. आता व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. तुम्हाला हे डेफिनेशन तुम्हाला बॅलन्स फोर्स कशाला म्हणतात, अनबॅलन्स फोर्स कशाला म्हणतात हे तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकते. आता इथं काय सांगितलं बघा, वी मस्ट हॅव द प्लेट टग ऑफ वॉर सो लॉंग ॲज फोर्स अप्लाइड बाय द बोथ साइड आर इक्वल इज बॅलन्स्ड. आता बघा तुम्ही टग ऑफ वॉर खेळतात. टग ऑफ वॉर मध्ये काय होतंय, सुरुवातीच्या दोन्ही टीम नंबर ए आणि टीम नंबर बी दोघं पण सुरुवातीला इक्वल फोर्स लावतात, कारण दोघांची पण एनर्जी इक्वल असते. आता ज्यावेळेस इक्वल फोर्स लावतात तर त्यावेळेस ही जी रस्सी अशी कशी असते, स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक पोझिशनवर असेल किंवा रेस्ट पोझिशनवर, कारण दोन्हीकडून पण इक्वल फोर्स लागलाय, तिकडून पण इक्वल लागलाय, इकडून पण इक्वल फोर्स लागलाय. तर त्यामुळं हो जो मधला जो रुमाल आहे त्या इकडे पण लाईनच्या इकडे जाणार नाही, इकडे पण जाणार नाही. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो की तो बॅलन्स फोर्स आहे, कारण दोघांचा पण इक्वल लागलाय म्हणून. समजतंय? आता पुढे काय सांगितलं बघा, द सेंटर ऑफ प्रूफ स्टॅटिक स्पाइट ऑफ द अप्लाइड फोर्स ऑन इट्स अदर हँड वेन द ऑब्जेक्ट applied the force become unequal unbalanced force net force get applied direction of greater force and center of the roof shifted their direction. आता बघा त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दाखवलंय. सुरुवातीला ज्यावेळेस फोर्स लावला दोघांचा पण इक्वल फोर्स होता, तर त्यामुळे जे रुमाल होता किंवा जे स्टॅटिक ऑब्जेक्ट होतं ते एका जागेवरच थांबलं. तर त्यामुळं रस्सी इकडे पण गेला नाही, तिकडे पण गेला नाही, म्हणजे तो रुमाल आहे तो, त्यामुळे तो आपण त्याला बॅलन्स फोर्स म्हणलं. पण अनबॅलन्स मध्ये काय व्हायला लागले, आता टीम ए न जरा थोडासा ग्रेटर फोर्स न जरा जास्त फोर्स लावला, तर काय झालं, रुमाल सहित इकडचे सगळे प्लेयर इकडे आले. काय होणार इथं बघा, द नेट फोर्स गेट अप्लाइड डायरेक्शन ऑफ ग्रेटर फोर्स. म्हणजे इथं काय होणार आहे, नेट फोर्स ग्रेटर एक्सटेंड ह्याच्याकडे वाढणार आहे आणि त्यामुळे हे काय होणार आहे, हे जिकडचे प्लेयर आहेत ते सगळे इकडे पण येणार आणि दुसरी गोष्ट हे रुमाल पण इकडल्या साईडला येणार आणि हे विनर असणार आहे. मग इथं काय झाला, अनबॅलन्स फोर्स झाला. म्हणजे ह्याने जास्त ग्रेटर फोर्स होता, ह्यांचा लेस फोर्स होता आणि ज्या नेट फोर्सने ग्रेटर एक्सटेंड केलं होतं तर त्यामुळं हे जे आहेत म्हणजे एखादा फोर्स जर जास्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो, अनबॅलन्स फोर्स म्हणतो. समजतंय? आता बघा पुढे दिलंय, आणि त्यामुळं जे रूप आहे ते शिफ्ट होईल इकडल्या साईडला. कशामुळं, तर ग्रेटर एक्सटेंड फोर्स असल्यामुळं जे रूप जे असेल हँकरशिप तर इकडल्या साईडला येईल आणि तो असेल अनबॅलन्स फोर्स आपला. आता नेक्स्ट दिलंय बघा, आता इथं न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला परीक्षेला पडल्यावर हे लिहायचं आहे तुम्हाला, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इथं काय सांगितलंय बघा, आता ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ऍट द रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट. एखादा ऑब्जेक्ट कंटिन्यू रेस्ट पोझिशनला राहील किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन म्हणजे ते एखाद्या युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, समजतंय, किंवा एखाद्या जागेवर थांबेल असेल किंवा एखाद्या मोशन मध्ये असेल, जोपर्यंत ती त्याच कंडिशनला राहील जोपर्यंत आपण त्याच्यावर कुठलाही एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ऍक्ट करत नाही तोपर्यंत ते थांबणार नाही. समजतंय? थांबेला असेल तर आपण ज्यावेळेस त्याला पुश करेल त्यावेळेस ते पुढे जाईल. जर स्पीडमध्ये असेल तर त्याला थांबवलं तर ते थांबन. समजतंय? एखादी गोष्ट पळत असेल तर त्या ऑटोमॅटिक ती पळणारी वस्तू थांबेल का, नाही थांबणार, त्याला पण आपल्याला फोर्स लावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय की एखादं ऑब्जेक्ट रेस्टवर असेल तर त्याला सुद्धा पळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फोर्स लावा लागेल. ह्या दोन्ही पण एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय की एखादा ऑब्जेक्ट रेस्टवर असेल तरी आपल्याला फोर्सची गरज आहे, आणि एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये युनिफॉर्म मोशन स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर त्याला थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, फोर्स लावा लागेल. आणि तो कोणता फोर्स आहे, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ज्यावर ऍक्ट होईल त्यावेळेस तो ऑब्जेक्ट थांबल. जर रेस्टवर असेल तर त्यावेळेस ते मोशन मध्ये येईल. इथं काय शिकलं तुम्ही की एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ज्यावर ऍक्ट होईल तर त्यावेळेस ते ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर मूव्ह होईल, मूव्ह असेल तर आपण त्याला स्टॉप करू शकतो. समजतंय? तर हा झाला न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इथं काय सांगितलंय बघा, when the object rests on uniform motion along the straight line it does not, इथं काय सांगितलंय, it does not mean that force acting on it. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट बघा, एखादा ऑब्जेक्ट रेस्टवर असेल किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर आपण त्याला म्हणू शकत नाही की ते ऑब्जेक्ट काय त्याच्यावर कुठलाही फोर्स ऍक्ट नाही, त्याच्यावर कुठला तरी फोर्स ऍक्ट असणार आहे. जसं तुम्हाला एक्झाम्पल देतो होता दुसरं बघायचं, अर्थ. हे अर्थ आहे, ही गाडी अर्थवर थांबली का नाही, मग आता हिचं गाडीचं वजन जे आहे हे पण खालच्या डायरेक्शनला फोर्स मारायला लागेल आणि अर्थ पण वरच्या डायरेक्शनला फोर्स मारायला लागेल. तर त्यामुळे ही गाडी इथं स्टेबल आहे. म्हणजे असं नाही की एखादा ऑब्जेक्ट रेस्टवर आहे पण त्याच्यामध्ये कुठलाही फोर्स नाही, असं नाही. आणि एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये पण असेल पण त्याच्यावरही कुठला फोर्स नाही, असं नाही.
दोघांवर पण फोर्स असणार आहे, रेस्ट ऑब्जेक्टवर पण फोर्स असणार आहे आणि मोशन मधल्या ऑब्जेक्टवर पण फोर्स असणार आहे. आता हे तुम्हाला मी एक्झाम्पल मध्ये कसं दाखवलंय की हिथं एखादे ट्रक आहे, ते ट्रक इथे थांबली अर्थवर, तर ह्याचं जे वजन आहे तर हे त्याला खालच्या डायरेक्शन हे करायला लागले आणि आरचं पण जे आहे ते त्याला वरच्या डायरेक्शन हे करायला, त्यामुळे ते ट्रक स्टेबल आहे, म्हणजे दोन्हीकडून पण फोर्स लागायला लागलाय. समजतंय का? जर एका डायरेक्शन फोर्स आला तर ही ट्रक जे आहे ते जमिनीमध्ये खाली गेली असती का नसती? जसं तुम्ही चिखल चालतात, समजतंय? चिखलात चालताना तुमचं वजन जास्त आहे आणि माती पण चिखल झालेला आहे, तुम्ही पाय टाकला की भस दिशेमध्ये येतात, समजतंय? तसं इथं पण ट्रक मध्ये गेली असते जर फोर्स जर इक्वल नसता तर. इकडून पण फोर्स लागला, इकडून पण लागायला लागलाय आणि असं आहे. तर त्यामुळं दोन्ही पण ऑब्जेक्ट मध्ये, म्हणजे ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्टेट मोशन मध्ये असेल किंवा रेस्ट पोझिशनवर असेल, तर दोघांवर पण काय लागलाय? फोर्स लागायला लागलाय. ऍक्च्युअली देर आर नंबर ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन इट बट वन अनदर टू दॅट द नेट फोर्स 0. म्हणजे दोघं पण एकमेकावर काय करलेले फोर्स लावलेत, तर त्यामुळे त्यांचा नेट फोर्स काय असणार आहे? 0 असणार आहे. अँड न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ एक्सप्लेन द फिनोमेना इनर्शिया इनएबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंज स्टेट ऑफ मोशन. आणि तेच ह्या न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये इनर्शियाची डेफिनेशन काय सांगितली की एखादा ऑब्जेक्ट त्या स्टेट ऑफ मोशन मध्ये राहील, रेस्ट मध्ये राहील किंवा मोशन मध्ये राहील, जोपर्यंत आपण त्याला कुठला एक्सटर्नल आपण कुठला तरी फोर्स लावा लागेल त्यावेळेस ते मूव्ह होईल. ऑब्जेक्ट रेस्टवर असेल तर मूव्ह होईल आणि मोशन मध्ये असेल तर त्याला स्टॉप करायचं असेल तर त्याला त्याच्यावर पण फोर्स लावा लागेल, समजतंय? तर त्यावेळेस त्यालाच इनर्शिया म्हणत आहे. आणि हे बेस्ट फिनोमेना जे आहे ते एक्सप्लेन केलाय कोणी? न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये. अँड द एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉज द चेंज द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट ऍट द युनिफॉर्म मोशन. आता बघा, अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर एखादा एक्सटर्नल फोर्स एखाद्या ठिकाणी जास्त असेल, समजतंय? तर त्या ठिकाणी काय होणार आहे? अनबॅलन्स फोर्स होणार आहे आणि त्यामुळे काय होईल? ते ऑब्जेक्ट त्या ठिकाणी हे होईल. म्हणजे एखाद्याचा ग्रेटर फोर्स असेल तर त्या ठिकाणी अनबॅलन्स फोर्स होईल. दोन्ही इक्वल असेल तर बॅलन्स फोर्स. एका साईडला जास्त ग्रेटर एक्सटेंड झाला तर त्याला म्हणतो